नमस्कार मुलांनो, MKS गुरुकुलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वीच्या शिवाई टेक्स्टबुकमधील गोल्डन बॉय नीरज चोप्रा हा धडा शिकणार आहोत. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न अ लेसन फ्रॉम शिवाई टेक्स्टबुक गोल्डन बॉय नीरज चोप्रा. तर अर्थातच हे नीरज चोप्राची ही माहिती आहे, त्याने कशा त्याच्या अचीवमेंट्स त्याने कसं अचीव केलं त्याची सगळ्याची स्टोरी आहे. खूप छान धडा आहे, इन्स्पिरेशनल आहे. धडा चालू करण्यापूर्वी अजूनही जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा. सो प्लीज डू सबस्क्राईब टू अवर चॅनल, प्लीज डू लाईक इट अँड शेअर इट अमंग युअर फ्रेंड्स. तर आता हा धडा चालू करण्यापूर्वी आपण प्रस्तावना बघूया. प्रस्तावना म्हणजे प्रीफेस. जीवनात ध्येय गाठण्यासाठी जिद्द व एकाग्रता आवश्यक आहे. टू अचीव युअर गोल इन लाईफ डिटर्मिनेशन अँड कॉन्सन्ट्रेशन इज नेसेसरी. प्रयत्नांची शर्थ केल्यास जीवनात उच्च ध्येय प्राप्त होते. सो वन शुड डू हिज बेस्ट. प्रयत्नांची शर्थ करणे म्हणजे खूप प्रयत्न करणे. यू नीड टू डू very much hard work, and if you are doing it then you will achieve highest goal in your life. भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा याने जिद्द व एकाग्रतेच्या बळावर जागतिक पातळीवर भारताला मान मिळवून दिला. सो इंडियन जॅव्हेलिन प्लेयर नीरज चोप्रा, भालाफेक म्हणजे भाला म्हणजे जॅव्हेलिन. सो Indian javelin player Neeraj Chopra, because of his determination and concentration, gave a pride to India at international level. जागतिक पातळी म्हणजे इंटरनॅशनल लेवल. 7 ऑगस्ट 2021ची नेहमीची संध्याकाळ. सो इट वॉज युज्युअल इव्हिनिंग ऑन 7 ऑगस्ट 2021. चहाचा कप हातात घेत बहुतेक भारतीय जगात घडणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवत असतानाच टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचा भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा याने चमकदार कामगिरी केली. सो एव्हरीवन वॉज बिझी, ऑलमोस्ट एव्हरीवन और एव्हरी इंडियन वॉज बिझी or having a tea and simultaneously watching news, okay, which are happening in the world, okay. And just then टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचा भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा याने चमकदार कामगिरी केली. सो वाईल डुईंग दिस नीरज चोप्रा हॅज डन जस्ट डेट वेन everyone was having a tea on the evening of 7th August 2021 and were watching the news. Just then in Tokyo Olympic, India's javelin player Neeraj Chopra has done a fantastic or brilliant performance in Tokyo Olympic. Okay. या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत त्याने भारताच्या शिरपेचात अभिमानाचा आणखी एक तुरा रोवला. या स्पर्धेत इन धिस कॉम्पिटिशन सुवर्णपदक मिळालं त्याला. मीन्स ही हॅज गेन और ही हॅज अचीव्ड गोल्ड मेडल अँड ॲडेड one more feather in India's pride. Okay, tura म्हणजे गुच्छ, okay, bunch of flowers. So there were so many flowers and in that he has added one more by achieving gold medal. या विक्रमामुळे इतिहासाच्या पानावर त्याचे नाव कायमचे लिहिले गेले. So because of this record on the page of history his name was written permanently. कायमचे म्हणजे permanently. His name was written permanently because of this record. नीरजने अंतिम सामन्यात 6 फेऱ्यांपैकी पहिल्या 2 फेऱ्यांमध्ये 87.58च्या सर्वोच्च अंतराचा विक्रम केला होता, जो पुढील 4 फेऱ्यांमध्ये कोणताही खेळाडू तोडू शकला नाही. So in this last or final match, 6 फेऱ्यांपैकी means out of 6 rounds, in first 2 rounds he has made 87.58. This was his distance, okay, recorded, and that was his record distance, okay. And this distance was not
any other player, no one other player can break this distance record. ओके, जो पुढील 4 फेऱ्यांमध्ये कोणताही खेळाडू तोडू शकला नाही. सो नन अमंग द प्लेयर्स कॅन ब्रेक दिस रेकॉर्ड इन द नेक्स्ट 4 राऊंड. नीरजने प्रथम क्रमांकावरील सुवर्ण पदक पटकावले. सो ही हॅज अचीव्ड गोल्ड मेडल ऑफ फर्स्ट प्राइज. टोकियो ऑलिम्पिकमध्ये ॲथलेटिक्समध्ये भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणारा भालेफेकपटू नीरज चोप्रा याचा जन्म 24 डिसेंबर 1957 रोजी हरियाणातील पानिपत जवळील खांद्रा गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. सी हिअर द सेंटेन्सेस आर व्हेरी बिग, सो यू हॅव टू रीड इट व्हेरी केअरफुली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये ॲथलेटिक्समध्ये भारताला पहिले सुवर्णपदक. सो in Tokyo Olympics first gold medal he has given to India. Okay, and he made a history. आणि असा हा हिस्ट्री रचवणारा म्हणजे हिस्ट्री बनवणारा नीरज चोप्रा याचा जन्म 24 डिसेंबर when he was born on 24 December 1997 in Haryana, पानिपत जवळील खांद्रा गावात. नियर टू पानिपत in Khandra village, in one farmer family he has born. So this is little bit big sentence. टोकियो ऑलिम्पिकमध्ये ॲथलेटिक्समध्ये भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणारा भालेफेकपटू नीरज चोप्रा याचा जन्म 24 डिसेंबर 1997 रोजी हरियाणातील पानिपत जवळील खांद्रा गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. सो the meaning is that Neeraj Chopra, who has given his first gold medal to India and made history in Tokyo Olympic in athletics, कशामध्ये athletics, was born on 24 December 1997 in Khandra village near Panipat in Haryana in a farmer family. Okay. त्याने चंदीगडच्या दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केले. ही हॅज कम्प्लिटेड हिज कॉलेज एज्युकेशन इन दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज इन चंदीगड. वयाच्या 13व्या वर्षी नीरजचे वजन 77 किलो होते, म्हणजे 77 किलो होते. ॲट द एज ऑफ 13 हिज वेट वॉज 77 kg. त्याचे काका कडक होते आणि त्यांनी त्याला खेळात सामील होण्यासाठी सांगितले. त्याचे काका म्हणजे हिज अंकल वॉज व्हेरी स्ट्रिक्ट अँड ही ॲडवाइज हिम टू टेक पार्ट इन द गेम्स. सामील होण्यासाठी सांगितले म्हणजे ही टोल्ड हिम टू पार्टिसिपेट इन द गेम्स. लहानपणी नीरजला त्याच्या वजनासाठी त्रास दिला गेला, ज्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला मडलौदा येथील जिममध्ये आणि नंतर पानिपतमध्ये एका जिममध्ये दाखल केले. लहानपणी नीरजला त्याच्या वजनासाठी त्रास दिला गेला. सो इन हिज चाइल्डहुड ही हॅड बीन ट्रबल्ड और यू कॅन से बुलिड इन हिज चाइल्डहुड फॉर हिज वेट. ओके, बिकॉज ऑफ दिस हिज फादर हॅज एनरोल्ड हिम इन अ जिम इन मडलौदा अँड देन इन अनदर जिम इन पानिपत. ओके, म्हणजे पहिल्यांदा कुठे मडलौदामध्ये त्यांनी त्याला एनरोल केलं आणि देन पानिपत. जेव्हा तो पानिपत क्रीडा प्राधिकरणाला भेट देत असे तेव्हा भालेफेकपटू जयवीर चौधरी यांनी त्याच्यातील प्रतिभा ओळखली. प्रतिभा म्हणजे टॅलेंट. ओके, आता या सेंटेन्समध्ये पण मोठे मोठे शब्द आहेत. क्रीडा प्राधिकरण म्हणजे स्पोर्ट्स ऑथॉरिटी. ओके, पानिपत क्रीडा प्राधिकरण म्हणजे पानिपत क्रीडा स्पोर्ट्स ऑथॉरिटी. सो व्हेनेवर ही यूज टू विजिट पानिपत स्पोर्ट्स ऑथॉरिटी दॅट टाइम जॅव्हलिन प्लेयर जयवीर चौधरी हॅज प्रतिभा ओळखली म्हणजे काय, टॅलेंट. हिज रिअलाइज हिज टॅलेंट. प्रतिभा ओळखणे म्हणजे रिअलाइज हिज टॅलेंट. कोणी, जयवीर चौधरी यांनी. ते नीरजचे पहिले प्रशिक्षक होते. ही वॉज नीरज फर्स्ट कोच. त्यानंतर नसीम अहमदने
पंचकुलातील ताऊ देवीलाल क्रीडा संकुलात नीरजला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. आफ्टर दॅट नसीम अहमद हॅज गिवन हिम कोचिंग इन पंचकुला इन ताऊ देवीलाल क्रीडा संकुल. ओके, क्रीडा संकुल म्हणजे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स. भाला फेकून लांब पल्ला कसा पळवायचा हे शिकवले. सो व्हॉट ही थॉट, हाऊ टू थ्रो अ जॅव्हलिन ॲट लॉंग डिस्टन्स दॅट बीन टॉट बाय हिम. कोण? नसीम अहमद. नसीम अहमदने त्याला काय शिकवलं की हाऊ टू थ्रो अ जॅव्हलिन ॲट अ लॉंग डिस्टन्स. लांब पल्ला म्हणजे ॲट अ लॉंग डिस्टन्स. त्याला 55 मीटर अंतर फेकता आले. सो ही कुड थ्रो अ डिस्टन्स ऑफ 55 मीटर. परंतु लखनौ येथे 2012च्या ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्याची वेळ आली तेव्हा त्याने 68.40 मीटरचा विक्रम केला. बट in Lucknow in 2012 when he has participated in junior championship, that time he had made a record of 68.40 meter. त्याने कनिष्ठ विभागात 81.04 म्हणजेच 81.04 मीटर आणि वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत 70 मीटरची विक्रमी फेक केली. In junior section he has done 81.04 meter, and in senior national competition he has made a 70 meter record throw. त्यानंतर त्याला NIS पटियाला इथून फोन आला जिथे तो ट्रेनिंगसाठी गेला होता. Then he has got a call from Patiala NIS, okay, where he went for training, जिथे तो ट्रेनिंगसाठी गेला होता. बँकॉक येथील युवा ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत नीरजने पहिले रजत पदक पटकाविले. सो आफ्टर दॅट इन यूथ ऑलिम्पिक इलिजिबिलिटी कॉम्पिटिशन, पात्रता म्हणजे इलिजिबिलिटी, ही हॅज गेन हिज फर्स्ट और ही हॅज अचीव्ड हिज फर्स्ट रौप्य पदक म्हणजेच रजत पदक म्हणजे सिल्वर मेडल. ओके, अँड वेअर इट वॉज इन बँकॉक. बँकॉक येथील युवा ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत नीरजने पहिले रजत पदक पटकावले. सो ही हॅज अचीव्ड फर्स्ट सिल्वर मेडल इन यूथ ऑलिम्पिक एलिजिबिलिटी कॉम्पिटिशन इन बँकॉक. नीरज चोप्राने 2013 मध्ये राष्ट्रीय युवा चॅम्पियनशिपमध्ये द्वितीय स्थान मिळवले होते. द्वितीय म्हणजे दुसरे. आणि त्यानंतर त्याने IAAF जागतिक युवा चॅम्पियनशिपमध्ये स्थान मिळवले. सो इन 2013 in National Youth Championship he has achieved second place, and then he also got a place in IAAF Jagatik Yuva Championship. Jagatik Yuva Championship means World Championship. Enter in a World Championship. इंटर युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिपमध्ये भाला फेकून नीरज चोप्राने एज ग्रुप रेकॉर्ड राखला. सो इंटर युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिपमध्ये सुद्धा त्याने काय केलं, इन इंटर युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिप ही हॅज थ्रोन अ जॅव्हलियन अँड मेड अ ग्रुप रेकॉर्ड. ओके, ग्रुप रेकॉर्ड जे होतं ते त्याने अचीव केलं. कुठे? इंटर युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिपमध्ये. ही स्पर्धा दिस कॉम्पिटिशन वॉज अरेंज इन 2015. नीरज चोप्राने 2016 साली ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 86.48 मीटर भाला फेकून एक नवीन विक्रम केला होता आणि सुवर्ण पदक जिंकले होते. सो इन ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप इन 2016 ही हॅज थ्रोन जॅव्हलियन ॲट अ डिस्टन्स ऑफ 86.48 मीटर अँड मेड अ न्यू रेकॉर्ड अँड ही हॅज अचीव्ड अ गोल्ड मेडल. 2016 नीरज चोप्राने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या फेरीत भाला फेकून सुवर्ण पदक जिंकले. सो इन 2016 इन दक्षिण आशियाई मीन्स साऊथ एशियन स्पोर्ट्स कॉम्पिटिशन ही हॅज अचीव्ड अ गोल्ड मेडल बाय थ्रोईंग जॅव्हलिन. ओके, 2018 म्हणजे 2018 गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्राने भाला फेकून
दुसरे सुवर्णपदक जिंकले. सो इन 2018 in Gold Coast there was a competition called as Commonwealth Sports Competition. In this he has thrown javelin and achieved his second gold medal. याच वर्षी नीरज चोप्राने जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत 86.06 मीटर भाला फेकला व सुवर्णपदक जिंकून भारताचा गौरव केला. आता याच वर्षी त्याने काय केलं, अजून एक सुवर्णपदक जिंकलं. इन द सेम इयर, याच वर्षी म्हणजे इन द सेम इयर, नीरज चोप्रा हॅज थ्रोन जॅव्हलिन ॲट 88.06 मीटर अँड अचीव्ड सुवर्णपदक म्हणजे गोल्ड मेडल इन जाकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धा मीन्स कॉम्पिटिशन एशियन गेम्स. ओके, इन एशियन गेम्स विच आर in Jakarta, and in Jakarta he has also achieved a gold medal. 2024 मध्ये पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत नीरजने रजत पदक पटकावले. सो इन 2024 in Olympic competition he has achieved silver medal which was in Paris. आता हे सगळे त्याचे मेडल्स आहेत. हाऊ मच ही हॅज अचीव्ड इन डिफरंट कॉम्पिटिशन्स. दीज ऑल कॉम्पिटिशन्स आर ऑफ इंटरनॅशनल लेवल्स अँड बिकॉज ऑफ हिम आवर कंट्री फील व्हेरी मच प्राऊड. ओके, आता त्याने सगळी एवढी अचीवमेंट झाल्यानंतर आपल्या देशाने सुद्धा त्याला काही सन्मान दिला. सो आवर कंट्री ऑल्सो हॅज गिवन हिम सम medals or some awards because he raised India's name at international level. 2020 मध्ये प्रजासत्ताक दिन पुरस्कारामध्ये सादर केलेल्या विशिष्ट सेवा पदकाव्यतिरिक्त त्याला 2018 मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला. सो ही ऑन रिपब्लिक डे ही हॅज गॉट विशिष्ट सेवा मीन्स स्पेशल सर्व्हिस मेडल. ओके, या दिवशी काही अवॉर्ड्स दिले जातात. त्यामध्ये 2020 मध्ये मीन्स इन 2020 ऑन रिपब्लिक डे ही हॅज अचीव्ड विशिष्ट सेवा पदक मीन्स स्पेशल सर्व्हिस मेडल. ऑल्सो ही हॅज गॉट अर्जुन पुरस्कार इन 2018. ट्रॅक आणि फील्डमध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा एकमेव भारतीय म्हणजे नीरज, जो अभिनव बिंद्राच्या नंतर दुसऱ्या स्थानावर आला. So in track and field in Olympic the section was that track and field, and in this he was the only one who has achieved gold medal after that Abhinav Bindra. Okay, म्हणजे अभिनव बिंद्रा होता, त्याच्यानंतर आफ्टर अभिनव बिंद्रा नीरज चोप्रा वॉज द वन हू हॅज अचीव्ड गोल्ड मेडल. नीरज चोप्रा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय भालेफेकपटू आहे. इन एशियन स्पोर्ट्स गेम ही अचीव्ड गोल्ड मेडल अँड ही वॉज द फर्स्ट इंडियन जॅव्हलिन प्लेयर. याशिवाय याच वर्षी आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा दुसरा खेळाडू आहे. सो बिसाइड्स इन द सेम इयर इन एशियन गेम्स अँड इन कॉमनवेल्थ गेम्स he has achieved सुवर्णपदक म्हणजे गोल्ड मेडल अँड ही वॉज द सेकंड प्लेयर. बिफोर दिस इन 1958 म्हणजे 1958 मध्ये हा विक्रम मिल्खा सिंग यांनी केला होता. सो बिफोर दिस इन 1958 दिस रेकॉर्ड वॉज डन बाय मिल्खा सिंग. अशा प्रकारे नीरज चोप्रा यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. सो लाईक दिस Neeraj Chopra had made India's name brighter on international level. So Neeraj Chopra made India's name brighter at international level. आंतरराष्ट्रीय स्तर म्हणजे इंटरनॅशनल लेवल. आज भारतातील प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटावा अशी कामगिरी भालेफेकपटू नीरज चोप्रा यांनी केली आहे. सो नीरज चोप्रा हॅज मेड एव्हरीवन, हिज परफॉर्मन्स मेड एव्हरी इंडियन सिटीजन feel proud, okay, about him. So he has done a very excellent performance in his
गेम अँड दिस इज व्हेरी प्राऊड मोमेंट फॉर एव्हरी सिटीजन ऑफ इंडिया. तर असा हा धडा आहे. या धड्यामध्ये बरेचसे असे शब्द आहेत जे आपल्याला माहिती नाही आहेत, खूप नवीन नवीन शब्द आहेत. त्याच्यामुळे ह्याचा अभ्यास तुम्हाला नीट करावा लागेल. यू हॅव टू रीड इट व्हेरी केअरफुली अँड यू हॅव टू राईट डाऊन ऑल द वर्ड्स विच आर न्यू अँड डिफिकल्ट. ओके, तर तुम्हाला हा धडा आवडला असेल तर नक्की आमच्या या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा. आणि जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर MK's गुरुकुलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.